मित्रांनो, कल्याण पार्कला आपण जाणार आहोत. कल्याण पार्कचा टायमिंग सकाळी 6 ते 11 पर्यंत आहे आणि रात्री 5 पासून रात्री 9 पर्यंत आहे असं मी ऐकलं आहे. कोणत्याही ठिकाणाला जाण्याअगोदर इथली संपूर्ण माहिती घेणं गरजेचं असतं. तर 5 वाजता उघडणार आहे. आत्ता वाजलेत 4:30. तर आत्ता मी निघतो आहे. 5 पर्यंत आपण पोहोचूया तिथे. मी असं ऐकलं की तिथे तिकिटासाठी खूप लाईन असते, त्यामुळे थोडं अगोदर गेलो तर आपल्याला लवकर तिकीट मिळेल. तर चला तर मग भेटूया तिथे डायरेक्ट. पार्कला जात असतानाच साईबाबांचं एक मंदिर पाहायला मिळालं. तर जाता जाता आपण दर्शन घेऊन जाऊयात असं मनात विचार आला आणि मंदिरात मी प्रवेश केला. प्रवेश करताच साईबाबांचं प्रचलित ब्रीदवाक्य सबका मालिक एक हे वाचलं आणि त्यांच्या मूर्तीसमोर माथा टेकून मी पार्ककडे निघालो. या ठिकाणी प्रत्येकी 20 रुपये तिकीट असल्याचं पाहायला मिळतं. हे पार्क 25 एकर एरियामध्ये पसरलेलं आहे. कल्याण रेल्वे स्थानकापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हे पार्क असल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी तुम्ही शेअर रिक्षाने जाऊ शकता आणि स्वतःची बाईक किंवा गाडी असेल तर ते तर उत्तमच. पार्कमध्ये किड्स प्लेइंग झोन आहे, ज्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. आतमध्ये चालण्यासाठी 2 ट्रॅक आहेत. त्यामधील एक ट्रॅक चालण्यासाठी आहे व एक ट्रॅक सायकलिंगसाठी. लहान मुले या ठिकाणी सायकलिंगचा आनंद घेऊ शकतात. जागोजागी बसण्यासाठी बाकडे टाकलेली पाहायला मिळतात. तसेच पार्कमध्ये कारंजेही आहेत. पार्कमध्ये असलेले हिरवळ, वेगवेगळ्या वनस्पती व ठिकठिकाणी स्पीकरच्या माध्यमातून लावलेले सुगम संगीत मनाला शांती देऊन जाते. कल्याण मुंबईसारख्या ठिकाणी एवढी मोठी मोकळी जागा हे लोकांसाठी वरदानच आहे. धावपळीच्या जीवनातून वेळ काढून प्रत्येकाने एकदा तरी अशा पार्कला भेट द्यायला पाहिजे.